आरोप प्रत्यारोप होतच राहतील, पक्ष बांधणीचं काम सुरू ठेवा। नाराजीनंतरही केंद्रीय नेतृत्व भाजप प्रदेशच्या पाठीशी। राज्यामध्ये भाजपची घोडदौड चांगल्या प्रकारे सुरू ठेवा, शहांचा सल्ला। महाराष्ट्रामधील घडामोडींकडे लक्ष असल्याची अमित शहांकडून एकनाथ शिंदेंना ग्वाही। एनडीएच्या घटक पक्षांचा योग्य सन्मान राखला जाईल, एकनाथ शिंदेंना आश्वासन। मित्रपक्षातील संभाव्य पक्षप्रवेश थांबवा, अमित शहांसोबतच्या बैठकीनंतर एकनाथ शिंदेंचा मंत्री आणि पदाधिकाऱ्यांना आदेश। महायुतीमध्ये वितुष्ट येईल असं कोणतेही काम न करण्याच्याही सूचना। बाबा मला मारलं म्हणत कुणीतरी दिल्लीला गेलाय, दिवट्यांना मशालीचं महत्त्व कळणार नाही, उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदेंना डिवचलं। आपण जसं वागतो तसं आपली मुलं वागतात, वडिलांनी घोटाळा केला तर मुलगा त्याहून मोठा घोटाळा करतो। उद्धव ठाकरेंचा अजित पवार आणि पार्थ पवारांवर निशाणा। नवाब मलिकांवरून मुंबईमध्ये महायुतीमध्ये फूट पडण्याची शक्यता। अजित पवारांनी मलिकांवर मुंबईची जबाबदारी दिल्यानं भाजप नाराज, मलिकांना जबाबदारी दिल्यास मुंबईमध्ये राष्ट्रवादीसोबत युती नाही, आशिष शेलार यांचा इशारा। मुंबईमध्ये मनसेला हव्या जिंकणाऱ्या जागा, बरोबरीच्या वॉर्ड संख्यांपेक्षा आम्ही जिंकू शकू अशाच ठिकाणी संधी द्या, मनसे पाठवणार ठाकरेंच्या शिवसेनेकडे प्रस्ताव। अनिल देशमुखांचे सुपुत्र सलील देशमुखांनी सोडली शरद पवारांची साथ, तब्येतीचं कारण देत दिला राजीनामा। ऐन निवडणुकीमध्ये पवारांना मोठा धक्का। कागलनंतर जयसिंगपूर नगर परिषदेमध्ये राजकीय भूकंप। जयसिंगपूरमध्ये भाजपची महाविकास आघाडीसोबत युती, आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांना रोखण्यासाठी भाजप महाविकास आघाडी एकत्र। हिंगोलीमध्ये भाजपाला मोठा झटका, उमेदवार भास्कर बांगर यांची माघार, उमेदवाराचा थेट शिंदेच्या शिवसेनेमध्ये प्रवेश। शिंदेच्या आदेशाला संतोष बांगर यांच्याकडून बगल। शीतल तेजवानीची पुणे पोलिसांकडून 6 तास चौकशी, मुंढवा जमीन गैरव्यवहार प्रकरणी तेजवानीची चौकशी। शीतल तेजवानीनं समाधानकारक उत्तर दिलं नसल्याची माहिती। ताम्हिणी घाटामध्ये थार गाडीचा भीषण अपघात, अपघातात 6 जणांचा मृत्यू। तीव्र उतारावरून गाडी 500 फूट खोल दरीमध्ये कोसळली। सर्व पुण्याच्या खडकवासलामधील रहिवासी असल्याची माहिती। शिक्षकांच्या त्रासाला कंटाळून सांगलीच्या मराठी कुटुंबातील मुलाची दिल्लीमध्ये आत्महत्या। शिक्षकांनी मानसिक छळ केल्यामुळे आत्महत्या केल्याची सुसाईड नोट। मेट्रो स्टेशनच्या प्लॅटफॉर्मवरून रस्त्यावर उडी घेत संपवलं आपलं जीवन। पाण्यासाठी शिक्षकांना विद्यार्थ्यांना 2 किलोमीटर दूर पाठवलं। पाणी घेऊन शाळेमध्ये परतण्यास उशीर झाल्यानं 5 विद्यार्थ्यांना बेदम अशी मारहाण। घाबरलेले विद्यार्थी लपले जंगलात। पालघरच्या जव्हारमधील घटनेनं एकच खळबळ। अल्पवयीन अत्याचार प्रकरणामध्ये महिला आणि नागरिक आरोपी विरोधात संतप्त। आरोपीला 27 तारखेपर्यंत पोलीस कोठडी, उद्या संपूर्ण मालेगाव बंदची हाक। मुंबईच्या वेशीवर बिबट्याचा वावर। नवी मुंबईच्या खारघर टेकडीवर बिबट्या दिसल्यानं नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण। बिबट्याला जेरबंद करण्याची वन विभागाकडे मागणी। कडाक्याच्या थंडीमध्ये 16 वयोवृद्ध रुग्ण उघड्यावर। पुण्यामध्ये माणुसकीला काळिमा फासणारी घटना। ससून रुग्णालयानं दादासाहेब गायकवाड यांच्या संस्थेकडे सोपवले होते 16 रुग्ण। संस्थेकडे जागा नसल्यामुळे रुग्ण उघड्यावर। नितीश कुमार 10व्यांदा बिहारच्या मुख्यमंत्रीपदी विराजमान। पंतप्रधान मोदींच्या उपस्थितीमध्ये पार पडला शपथविधी सोहळा। देवेंद्र फडणवीस, अजित पवार आणि एकनाथ शिंदेंची हजेरी।